संप्रदायाच्या नियमानुसार अल्पसा परिहार गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये चालत असलेली सुंदर अशी परंपरा, संस्कृतीचा वारसा सर्व गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून चालत असलेला आनंद उत्सव, या वर्षीच्या आजच्या सप्त्याची आजची 6व्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. या सेवेसाठी उपस्थित या ठिकाणी तुमच्याच गावामध्ये सप्ताह ज्यांच्या माध्यमातून उभा टाकला हरिभक्त परायण आदरणीय प्रेमसिंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गेल्या 2-3 वर्षापासून आपल्याच गावामध्ये आमचे सर्व नामदेव बुवा गव्हाणे आदरणीय, आमचे सर्व पुसतचे त्यांचे सवंगडी, हे सर्वजण उपस्थित असलेले मृदंगाचार्य, तसेच गावातील तुमच्या भजनी मंडळ आणि उपस्थित असलेला श्रवणासाठी जनसमुदाय उपस्थित जे काही आहेत ते साऊंड सिस्टमवाले, चोपदार, या सर्वांना व्यासपीठावरून नमस्कार करून आजच्या या कीर्तनाला सुरुवात. आज 6वा दिवस असल्यामुळे संतपर प्रकरणातला अभंग, संप्रदायाचा नियम आहे की पहिल्या दिवशी अभंग कोणचा घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणचा घ्यावा, तिसऱ्या दिवशी कोणचा घेतला पाहिजे, एक पायंडा घालून दिलेला आहे. कधी शेवट जसा सप्ताह येतो तसं कधी संतावर बोलावं लागतंय, कधी आत्मस्थिती भावावर बोलावं लागतंय, कधी उपदेशावर बोलावं लागतंय, कधी नामपर अभंगावर बोलावं लागतंय. वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आपल्याला घ्यावं लागत असतात. आणि उद्या आणि शेवटचा दिवस जागरणाचा म्हणजे मागणीपर अभंग असो. आजच्या अभंगाद्वारे महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना संसारामध्ये फक्त तुमचं माझं प्रत्येकाचा उपकार असते, पण उपकार आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थी विचारानं आपल्यावरच करत असतो. पण जगामध्ये काहीच कुणाकून अपेक्षा न ठेवता, ज्याचं उपकारासाठीच निर्मिती आहे, ज्याचं येणंच उपकारासाठी आहे, अशा साधू संतांची महती गाणं. आणि ही कुणं गायची आहे? तुकाराम महाराज म्हणाले की एरवी पाहिलं तर तुम्हाला आम्हाला भगवंतानं वाचा सर्वश्रेष्ठ दिलेली आहे. पंच ज्ञान इंद्रियामध्ये वाचा एक दागिना आहे, वाणी एक दागिना आहे. आणि ह्या वाचेनं आपल्या वाचेला काय आलं पाहिजे, आपण काय बोललं पाहिजे. महाराज म्हणतात की मोठ्याचं गुणगान केलं पाहिजे, पण या जगामध्ये मोठे कोण म्हणाव तरी मोठे कुणाला? या जगामध्ये सर्वात मोठे कोण? संत मोठे आहेत. संतासारखं दुसरं कोणी मोठे आहेत. येवन सांगायचं तर देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान कुणाला दिलंय? हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेदचारी बोलताती. वेदानं डांगुरा पिटून सांगितलेलं एकनाथ महाराज सांगतात. देवापेक्षाही, कारण देवाला ज्यानं ओळख करून देण्याचं सामर्थ्य आहे त्याचं नाव आहे संत. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना करे योगे, साधू थोर दाना करे योगे. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना करे योगे, साधू थोर दाना करे योगे. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. सर्वात श्रेष्ठ साधू आहेत. कुणाला म्हणाव संत, कुणाला म्हणाव साधू. त्या संताचं वर्णन करत असताना काल परवाच्या दिवशी ज्यांची जयंती झालेली आहे, आद्य गुरु शंकराचार्याची जयंती झालेली आहे. भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीचा वारसा जगावर, हिंदू संस्कृती सर्वात श्रेष्ठ कशी आहे हे जगाला निक्षून सांगणारे आद्य गुरु शंकराचार्य. त्या शंकराचार्यांनी सांगताना सांगितले या जगामध्ये संत कुणाला म्हणाव? चांगल्या मार्गाने चालतात. सन्मार्ग वर्तनी इति ही संत. चांगल्या मार्गाने जे चालतात त्याचं नाव संत. नुसतं चालतात नाही,
तिसं चालतात नाही. तदरूपेण विद्या विनय वर्धये. ज्या मार्गाने चालतात त्याच मार्गानं त्यांच्या अंतकरणामध्ये नम्रता आहे, त्यांच्यामध्ये दया आहे, आणि त्याच दयेनुसार जे जगामध्ये तसे वागतात. थोडं पद प्रतिष्ठा आपल्याकडे जर भेटलं तर आपली छाती पुढे काढून आपण चलत असतो. कोणचंही पद आपलं भेटू द्या, पण संत तसे नाहीत. संत तसे नाहीत. संताचं एक सूत्र आहे, जे कधी लोकाला आधी सांगत नाहीत. कधी सांगतेत? कधी सांगतेत? अधिकार तैसा करू उपदेश. आधी करणं संताचं सूत्र आहे. आधी करणं. दासबोधात काय सांगायत? आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे कोणी एके. आणि या जगामध्ये आधी कोणी नुसतं न सांगता जर करू लागले तर कोणी मानत नाहीत. कोणी मानत नाहीत. गाडगे महाराजासारखे साधू संत जगामध्ये आधी कधीच म्हणले नाहीत की तुम्ही झाडून काढा, स्वच्छता अभियान करा, साफ स्वच्छता करा. म्हणलेत का? नाही. आधी केले, आधी केलं. तसं साधू संतानं आधी केलं, स्वतः तसे वागले आणि मग जगाला सांगायला लागले. अनुभवाले अंगातो या जगादे तसे, तो या जगादे तसे, तो या जगादे तसे. ज्याची वृत्ती स्थिर आहे, परमार्थ करायचा कशासाठी? आपली वृत्ती स्थिर होण्यासाठी. आपल्यामध्ये काम क्रोध आदी विकार आहेत, हे संपून हे कमीत कमी होऊन चांगल्या गुणाची वाढ होण्यासाठी. साधू संत त्याला म्हणावं ज्यानं स्वतःची वृत्ती स्थिर केली आणि जो शांत होऊन बसलाय, ज्याला काम क्रोध आदी विकार कधी बाधा करू शकत नाहीत, त्याचं नाव संत. समर्थाने त्याचं वर्णन केलंय. करी वृत्ती जो शांत तो संत जाना, दुराशा गुणे जो नवे दैन्यवाना. ज्याला उपाधी कधी बाधत नाही. आपल्यासारख्याला उपाधी सहज बसते. आम्ही आमच्यासारख्या नवीन महाराजाला कोणी हरिभक्त परायण महाराज म्हणलं की ह्या गोष्टी आहेत. कारण आपल्याला येरीच उपाधी बाधू शकते, उपाधीमध्ये आपण अडकू शकतो, पण उपाधी कधी त्यालाही बाधत नाही, उपाधीमध्ये अडकत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या संतानं जगावर उपकार केलाय, रंजल्या गांजल्या जे खितपत पडलेल्या, ज्याला परमार्थ माहित नाही, अशाही लोकाला परमार्थाची गोडी चाखवायला सुरुवात केलेली रंजल्या गांजलेल्या. कशात रंजला आपण? रंजले म्हणजे काय कोणीतरी एकदम हे नाही. रंजले म्हणजे जे विषयामध्ये रंगलेत, जे संसाराच्या तापानं गांजलेत. असा कोण आहे जगामध्ये माणूस? जगात एकही माणूस नाही संसाराच्या तापानं नाही गांजलेला. आणि तुम्हाला सांगतो, संसाराच्या तापात जो गांजलाय त्यालाच खरा परमार्थ. जो त्रिविध तापे तापला, संसार दुःखे दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाचा. तुकाराम महाराज माहित. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाचे, करिता या सेवा कुटुंबाचे, करिता या सेवा. विषयामध्ये रममान झालेले तुमच्या आमच्यासारखे संसारिक जीव आणि तापामध्ये गांजलेले. तापात गांजलो आपण. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक ताप तुम्हाला आम्हाला सोडायला तयार नाही. पण अशाही तापलेल्या संसारिकाच्या माणसाला ऊर्ध्वगतीकडे नेण्याची, चांगल्या मार्गाला लावण्याची, मनुष्य म्हणून दाखविण्याची, मनुष्यातला देव दाखविण्याची जन काय ठेका घेतलाय असे म्हणजे साधू संत. त्या संताचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणले, बाबा देवानं मला वाचा दिली, पण ती वाचा मी संतांचं वर्णन करता करता माझी वाचा ही मर्यादित झाली. आपल्याही वाचेला मर्यादा आहेत. आपली वाचा फक्त शब्दापुरतं बोलते, जास्तीत जास्त दिसतंय ते बोलतो. पण तुकाराम महाराजासारख्यानं जे आरती म्हणलंय की संतांचं वर्णन करताना माझी वाचा अपुरी आहे, माझी वाचा अपुरी आहे. तसं पाहिलं तर वाचा इतकी सुंदर आहे. 84 लक्ष येऊनीमध्ये सर्वात श्रेष्ठ माणसाला काय दिले सर्वात जास्त?
बुद्धी आणि वाचा दिल्या माणसाला बोलायचं म्हणते. मग आता बोलाव तरी काय बोलाव, बोलाव तरी काय बोलाव, चांगलं बोलाव हे साधू संत शिकतात. पण तुम्ही आम्ही सर्व संसारिक माणसं एक थोडं लेखाजोखा करा. आपल्याकडं हमेशा वाईट चलते आपल्या वाचेत. बरेच माणसं म्हणतात बाबा आम्ही लई चांगलं वागलाव पण आम्हाला असं का झालं. समजायचंय आपल्याकडं आपल्या अनेक अवगुण आणि अवगुणाचं पाप दत्त म्हणून उभा टाकलं. कोणत्या अवगुण आहेत, जे नकळत अवगुण आहेत वाचेतून जाणारे. माऊलीनं ज्ञानेश्वरी मध्ये वाचेचे 12 दोष सांगितले. वाचेचे 12 दोष आहेत. हे 12 दोष जर आपल्याकडे असतील, आता 12 पैकी किती आहेत आपलं आपण बघा. मला जेवढे आठवते तेवढे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहासे छळू, वर्मस्पर्शू. तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो पुन्हा. आटू वेग विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा. जिया वाचा हे 12 दोष आहेत. कोणचे कोणचे. एखाद्याला विरोधाचं बोलणं, हे जर बोलत असाल तर हे आपल्या वाचेकडे दोष आहे. विरोधाचं बोलणं. दुसरा दोष सांगितलाय, भांडण लावण्यासारखं जर बोलत असाल, त्याला काय म्हणा, उत्तेजित करणं भांडणासाठी, हे जर बोलत असाल तर तेही वाचेचा दोष आहे. तिसरा दोष सांगितला, एखाद्या माणसाच्या अंतकरणाकडे खोचक जर बोलत असाल, हे तर आपल्याकडे प्रत्येकाकडे असल्यासारखा दोष आहे. प्राणी ताप ढाळू, त्याला तिसरा दोष म्हणाले. एखाद्याला जर उपहासानं जर बोलत असाल, एखाद्याची खिल्ली उडीत असाल, हे दोष आहे. तुम्ही मोजा. एखाद्याला जर घालून पाडून बोलत असाल, आपल्याकडे एक म्हण आहे बघा, लेकी बोले सुने लागे. बहुतांश तर महिला वर्गामध्ये हे दोष जास्त आहे की नाही. बहुतांश. किती झाले. 5. 6वा दोष सांगितला, वर्मावर बोट ठेवून बोलणं, त्याला वर्मस्पर्शू म्हणालेत. 6वा दोष सांगितलाय वर्मावर जर असेल. आता ज्याचं त्यानं बघा बरं, ही कॅल्क्युलेशन कोण आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काय ते ना काय ज्ञानेश्वरी मध्ये नुसतं लिहवलंच नाही, हे आपल्यासाठी आहे. समजा गोष्ट ज्ञानेश्वरी लिहिली असेल तर आपल्यासाठी आहे, दासबोध लिहिला असेल तर कुणासाठी आहे, आपल्यासाठी आहे. गाथा लिहिली असेल तर आपला माता ठीक व्हावं म्हणून आहे. रामायण लिहिलं असेल तर. पण माणूस विसरून गेलाय की आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी नाही की नाही, पण आमच्यासाठी आहे. कीर्तनकारासाठी आम्ही उभा टाकला, हे आमच्यापाशी आहे. आमच्यापाशी जर ह्याच्या दिसत असेल तर आपण त्याच्यात सुधारणा करायची. पण असंही समजू नका कीर्तनकार लईच पवित्र आहे म्हणून. पवित्र बी नसते, कधी कधी त्याला सुधारणा करावं लागते. 6 सांगितले. 7वा दोष सांगितला, 2 माणसं जर मधात बोलत असले आणि आपलंच खरं म्हणणं, त्याला 7वा दोष आहे. लोकांचं कोणाचं ऐकणं नाही, आपलंच खरं म्हणणं. 8वा दोष सांगितलंय, प्रमाणबद्ध. तुम्हाला आता हे बघा, हे माईक आहे, हे काय तुमचं ते एम्प्लिफायर आहे, याच्यात प्रमाण किती ठेवावं काही नाही. ते 1 2 3 4 5 6 7 किती डिसेबल मध्ये पाहिजे आवाज त्याचा, त्याला काही प्रमाण आहे. ते जर अनावश्यक केलं तर तेच बी काही गाणं ऐकू ये ना, माझं बी काही बोलणं ऐकू येत नाही, त्याला प्रमाण पाहिजे. तसं बोलावं तर किती प्रमाणानं बोलावं. लय आवेशानं उगा जोरात बोलणं, हे वाचेचा दोष आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये बघा तुम्ही, कोण कोण कसं कर्कश बोलतंय. आता इथून पुढे ते सांभाळायचं की आपण जर कर्कश बोलत असाल तर त्याला थोडं लिमिट मध्ये आणायचंय, म्हणजे दोष लागत नाही. वाचेचा लिमिट मध्ये आणायचंय. कितवा दोष. 8 की 9 झाले. 8 झाले. 9वा दोष आहे कपटाचं बोलणं. वाचेचा दोष आहे कपटाचं बोलणं, हे 9वा दोष आहे. 10वा दोष सांगालाय, एखाद्या माणसाला संशयात गुंतविण्यासारखं बोलणं, संशयात गुंतविण्यासारखं बोलणं. 11वा दोष सांगालेत, एखाद्या माणसाला आशा लावून ठेवणं. ते तर आपण बऱ्याच ठिकाणी आपलं संसारिक माणसा आशा लावून ठेवतो, बऱ्याच माणसाला आशा. आणि शेवटचा 12वा दोष आहे फसविणं. फसविणं. फसविणं कशा म्हणतात का, तुकाराम महाराज माहित.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. समर्थानं सांगितलं कारण एक तर आपल्याला बोलायचं नाही तर बोलूच नका. बोललो तर कसं बोला माहितीये का, जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे. फायदा काय, फायदा सांगितला. मग महंत लीला स्वभावे अंगी बाणे. आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला जर महंत व्हायचं असेल, आपल्याला जर संत व्हायचं असेल, आपल्याला जर सज्जन व्हायचं असेल तर आपण एखाद्याला शब्द देऊ नये, आणि दिला तर समर्थानं वर्णन केलंय, कोणाशी शब्द देऊ नये दिला तरी मोडू नये. वाचेच सांगा बरं. परमार्थ परमार्थ म्हणजे मंदिरात जाऊन नुसतं जप तप करणं, देवाला बेलफुल वाहन सकाळी हे समजा करणं म्हणजे परमार्थ नाही. आपल्या मधल्या अवगुणाला कमीत कमी कमी करणं आणि सद्गुण वाढविणं त्याचं नाव परमार्थ. विठाला किती दोष सांगितले तुम्हाला मी? 12. मग आता हे 12 दोष जर आपल्याकडे बोलताना चालताना येत असतील तर त्याची फलश्रुती सुद्धा काय आहे? फलश्रुती सुद्धा वाईट आहे. जर आपण वाचन वाईट बोलत असाल तर ते आपल्याकडेच येणारा गुणधर्म आहे. आपण जे जे केलंय कर्माचा दोष आहे. आपण जे जे केलंय ते आपल्याला भोगाव लागतंय. कर्मानुगच्छन्ति जीव एक. कर्मामध्ये पडलो आपण. मग बोलून आहे का? वाचा तर दिली, मग बोलून आहे का? तर बोलाव. कसे बोलाव? एक बोला सुपट बोलावा, एक बोला सुपट बोलावा. ह्या शब्दाचा अर्थ आहे की पुढल्यानं बोलल्यावर हृदयाचा ठाव घेणारं बोलणं, हृदयाचा. आणि एखाद्याचं बोलणं असते मात्र माहितीये का कसं आहे माहितीये का, सहज माणूस बोलून जाते. पुन्हा आपल्याकडे एक म्हण आली बघा, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलल्यालं. समर्थानं श्लोकात दिलंय, शाबास. विचारोनी बोले विवंचोनी चाले तयाचे निसंतप्त तेही निवाले. प्रत्येक गोष्टीचा साधू संतांना उलगडा केलेला आहे बोलण्याचा, भाषा सांगायची. मग चांगलं बोलायचंय, पण किती चांगलं किती चांगलं तर एकनाथ महाराजांना भागवतात सांगितलंय कसं बोलायचंय. सत्य आणि मधुर. कसं बोलायचंय? सत्य आणि मधुर. काही काही जणांचं बोलणं सत्य आहे पण गोड नाही, गोड नाही. नाही तर काय माणसं मी खरं बोलतो, पण तितक्या जोरात सांगायची काय गरज आहे? सांगताना काही परिभाषा पाहिजे की नाही? कशी असावं परिभाषा? सम्राट अकबराच्या दरबारामध्ये घडलेली एक गोष्ट आहे. सम्राट अकबरानं एक पोपट पोसला, पोपट. त्या पोपटावर त्याचा खूप मोठा जीव होता, खूप जीव. इतका जीव होता की त्यानं सांगितलं, एक कायदा काढला, हे पोपट मला इतका आवडतंय, जो कोणी माणूस ह्या पोपटाची मरणाची वार्ता मला सांगल त्याची आधी मुंडी उडविण्यात येईल. फरमान काढलं. आता कोण कशाला सांगेल त्याची मरणाची वार्ता? खरोखर झालं. एका दिवशी ते पोपट मेलं. पोपट मेल्यावर प्रत्येक जण आधीच दबून होते. प्रत्येक जण म्हणाला, बा राजाला ही वार्ता आपण सांगू शकत नाव, आणि सांगावं तर लागते. त्याच्या दरबारामध्ये नवरत्नापैकी बिरबल एक चतुर माणूस प्रधान होता. समध्याच्या नजरा त्या बिरबलाकडे गेल्या. म्हणले, आता राजाला तर पोपट मेल्याला सांगावं लागते, पण राजानं फरमान काढलंय, मेलेली बातमी जर सांगितली तर मुंडकं उडविण्यात येईल. बिरबलाकडे नजरा गेल्यावर बिरबलानं सहज दरबार भरला होता आणि अकबराला पोपटाच्या निधनाची वार्ता सांगायची होती. बिरबल हात जोडून अकबराच्या पुढे उभा टाकला आणि सांगू लागला, महाराज, आपला जो आवडता पोपट आहे ना, तो हलत नाही, डुलत नाही. सांगण्याची भाषा आहे. त्याला काय म्हणावं? सत्य तर सांगावं लागतंय, पण सत्य पाहिजेत, पण गोड पाहिजेत, गोड पाहिजेत. तो हलत नाही, डुलत नाही. राजा म्हणला, मग? त्यानं डोळे वरी केलेत, पाय वरी करून पडलाय.
त्याचे पंख असे लांब पडलेत, त्याच्यात काही हालचाल नाही. ते अकबर म्हणलं अरे मग मेला म्हण की. ते ना म्हणले तुम्ही म्हणा. सांगायची आहे गोष्ट, पण कशी सांगायची आहे? मधुरतेनं सांगायची आहे. एकनाथ महाराज भागवतात सांगाले एखादी गोष्ट खरी आहे, पण खरी आहे म्हणून जर तुम्ही जर जोरात सांगत असेल तर त्याचा साईड इफेक्ट होते, त्याचे परिणाम दुष्परिणाम होते. मग सांगताना सत्य आणि मधुर. दुसरी गोष्ट सांगाले ऐकताची जे आल्हाद कर, जे ऐकल्यानं माणसाच्या कानाची तृप्ती होती. जे ऐकल्यानं बोलायचंय हे बोलायचंय. तिसरी गोष्ट सांगाले सर्वस्वे हिताचे साचार, बोले सनागर हरिकथा. बोलायचंय पण काय बोलायचंय? हरिकथा. ऐक नाही बोलण्याची नाही एका देवाली काही, एका देवाली काही. सांगताना तुम्ही मस्त प्रमाणे चांगले दिले पाहिजे. नाही तू विषय एकीकडे चाला आणि एकीकडे कोणीतरी एक काहीतरी मला नाही असातला भाग नाही. कारण प्रमाण देणारा बी तसा लागते. आणि जुने भजने शक्यतो त्याच विषयानं प्रमाण देत असतात. जुने भजने एका ठिकाणी आम्ही कीर्तन करायला गेलो, आता सांगू नये पण सांगालो तुम्हाला. प्रमाण कसं देवा महाराज नामदेव बुवा एका ठिकाणी कीर्तन करायला गेलो. ते कीर्तन होतं महाशिवरात्रीच्या ह्याच्यातलं. ते चालत आता महाशिवरात्री म्हणल्यावर कुणाचं घ्यावं लागते? महादेवाचंच बोलावं लागते की. आता ते महादेवाचं बोलताना समुद्र मंथन चाललं. समुद्र मंथनामधून देव आणि दैत्यानं समुद्र मंथनातून अनेक रत्न निघले. 12-13 रत्न निघले आणि 14व रत्न ते विष निघलं. समद्यानं चांगले रत्न लुटून घेतले, पण विषाचा मालक कोणीच नाही ना. विषाचा मालक कोण आहे? भोये बाबा आले. भोये बाबानं ते विष घेतलं, समद्याच्या समोर जाऊन विष प्राशन केलं. विषय चाला हे मी तुम्हाला सांगतो प्रमाण कसे द्यावं. तुम्ही आज सुंदर प्रमाण दिली, कारण जे विषय आहे तसे प्रमाण आले पाहिजेत. आणि साहित्यामध्ये साधू संतांच्या साहित्यात नाही असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे. प्रत्येक गोष्टीचं ते देत असताना महादेवानं विष पेलं हे सांगत असताना एका भजन्यानं प्रमाण दिलं. विष का प्याला राजाजीने भेजा. याला हाय का काही बुड शेंडा हाय का काही? कारण ते प्रमाण कोणचं आहे? मीराबाईचं. आता ते मीराबाईच्या प्रमाणाचं महादेवाच्या विष पिण्याचा काय फरक आहे का? ते प्रमाण आलं पाहिजे. सुंदर प्रमाण नामदेवानं दिलं. बोलण्याचे नाही आता देवाविन काय. तुकाराम महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगाले तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. तुकाराम महाराज म्हणे माझी वाचा मी देवाला अर्पण केलेली आहे आणि त्या वाचेनं देवाशिवाय मी दुसरं काहीच बोलू शकत. ही एकनिष्ठा भाव आहे. एकनिष्ठा. समर्थ रामदासाचा एकनिष्ठ भाव होता. पंढरपूरच्या पांडुरंगाला बघल्यावर पांडुरंग दिसला की राम दिसला. एकनिष्ठ भाव होता. हनुमंतानं श्रीकृष्णाला बघल्यावर श्रीकृष्ण दिसले की राम दिसला. राम दिसला. प्रत्येक गोष्टीमध्ये एक साम्यता एकनिष्ठ भाव आहे सांगताना. म्हणून जे बोलायचंय ते चांगलं बोलणं, वाईट सोडून देणं त्याचंच नाव आहे की आता आमची वाणी त्या देवाचं काम करणं, साधू संतांचं गुणगान करणं. आणि साधू संतांचं गुणगान केल्यावर वाणी पवित्र होत असते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. चांगल्या माणसाचं नाव घेतल्यावर वाणी पुण्यवान होत्या चांगल्या माणसाचं. आणि खराब माणसाचं घेतल्यावर खरं सांगायचंय आपल्या वाचेतून चांगल्या माणसाचं नाव निघतंय जास्त का खराब माणसाचं निघतंय? तसं पाहिलं तर आपण दिवसभर खराब माणसाचेच नाव घेत असतो. मी सांगणार गेलो तुकाराम महाराज मी प्रमाणा मला जेवढं आठवतंय तेवढं प्रमाणाबद्दलच सांगायचं आहे. तुकाराम महाराज म्हणायचं प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे तैसे तैसे दुर्जनाचे सर्व काय. सकाळी सकाळी माकडाचं नाव तोंडातून घेऊ नये म्हणून तसं दुर्जन माणसाचं नाव कधीच वाचेला येऊ नये म्हणून. दुर्जन माणसाचं तर वाचेकडे सर्वात मोठं पाप तयार होते. आणि तुकाराम महाराज म्हणायत की ज्या वाणीनं मी संतांचं गुणगान केलो, नुसतं गुणगान केलो नाही, वाणी कमी पडली, पण ती वाणी कमी पडल्यामुळं मी माझी दुसरी क्रिया केली. त्या दुसऱ्या क्रियेचं नाव आहे त्याच्या चरणावर डोकं ठेवलं.
त्याच्या चरणावर डोकं ठेवलं. अभंगाचं पहिलं चरण. कायवानो आता न पुरे हिमानी कायवानो आता न पुरे हिमानी कायवानो आता न पुरे वाणी कायवानो आता न पुरे वाणी कायवानो आता न पुरे हिमानी कायवानो आता न पुरे हिमानी कायवानो आता न पुरे वाणी कायवानो आता न पुरे वाणी मस्तक चरणी हे बीतसे मस्तक चरणी हे बीतसे थोरी बापुनी सांडिली परीसे थोरी बापुनी वाणीचं वर्णन करताना सांगाले की वाचा कमी पडली. मग संतांचं गुणगान करताना वाचा कमी पडली म्हणून वाचा बंद केली नाही. वाचा बंद केली नाही. दुसरी क्रिया केली. आपल्याला हे जे मुंडक दिलंय आपल्या शरीरामधलं, ह्याला शरीरामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान मानलंय. कोणतं स्थान मानलंय ह्याला? 4 वर्ण बाहेर दाखिलेत. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य 4 दाखिलेत बाहेर. पण शरीरामध्ये हे ब्राह्मण आहे, हे क्षत्रिय आहे, आणि हे वैश्य आहे, आणि हे कमरेच्या खालचा भाग शूद्र आहे. तर तुकाराम महाराज म्हणायत की मी माझं सर्वोत्कृष्ट म्हणजे ब्राह्मण हे कुठे ठेवलंय? संताच्या चरणावर. कारण हे ब्राह्मण आहे. हे कुणाच्या चरणावर ठेवाव? कुणाच्या चरणावर ठेवाव? चांगल्याच्या. पाया कुणाच्या पडाव? विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत बरं. पाया कुणाच्या पडाव? मी सांगणार गेलो. तुकाराम महाराज सांगाले. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांना वर्णन केलंय पाया कुणाच्या पडाव. त्याच्यात जर हे गुण असतील तर त्याच्या पडा. इथून पुढे तुम्हाला सांगालो. कारण आपल्याला कुणाचं ऐकायचंय? तस्मात शास्त्र प्रमाणम. कुणाचं ऐकायचंय? शास्त्राचं. बाकी दुसरं कुणाचं ऐकायचं नाही. तुकाराम महाराज माहिती आमचं बी ऐकू नका. ज्याच्या आमच्यावर जर विश्वास नसेल तर पुराणाला पहावे, पुराणाशी विचारून शास्त्राचं ऐका. आपल्याला तसंच आहे, शास्त्राचं ऐका. तुकाराम महाराजाचं एक एक वाक्य हे शास्त्राला धरून आहे. तुकाराम महाराजांना लोकांना विचारलं तुम्ही शास्त्र वाचलं का, उपनिषद वाचले का, वेद वाचले का, तर ते तुकाराम महाराज लोकांना सांगायत गरजून. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरानी व्हावा भार माता. तर त्या तुकाराम महाराजांनी सांगितलं आपलं जे मस्तक आहे ब्राह्मण आहे, तर मग हे कुणाच्याही चरणावर नतमस्तक होऊ नका, टेकू नका. कुणाच्या चरणावर टेकवा? एका अभंगात सांगितलंय. मला जेवढं आठवते तेवढं सांगतो. तसं तर समजत आठवलं चांगलं गोष्ट झालं. एक 13 लक्षणं ज्या माणसापाशी आहेत, 13 लक्षणानं युक्त जे माणूस आहे त्या माणसाच्या पाया पडावं म्हणा. त्या माणसाच्या. तर पहिलं लक्षण सांगितलं. त्या अभंगही सांगतो तुम्हाला. आहा आहा रे भाई नमो उदासीन देह भावा. नमो म्हणजे पाया पडणं. नमो जन आपल्या देहावर उदासीन झालाय, देहाची आसक्ती राहिली नाही. परमार्थ करताना माणसाला देहाची आसक्ती नसली पाहिजे. मी कुठं बसलो, कसा बसलो, मला कोणी बघते की काय, आहे की नाही, अशा पद्धतीचं नाही. देहाची आसक्ती संपूर्ण परमार्थ करणं, तिथून परमार्थाची सुरुवात आहे. देहाची आसक्ती संपणं, असा माणूस जर दिसला तर त्याच्या पाया पडा. नमो उदासीन देह भावा आयविती देवा तया नमो. मोजा, मी तुम्हाला गुन्हा बसू दे ना, मोजायला होतो. आयविती देवा तया नमो. ज्यानं देवाचं स्तवन करालय अंतकरणामधून, अशा माणसाच्या पाया पडा. 2 झाले. तिसरं सांगाले नमो तया तीर्थपंथे चालती. जे तीर्थाला चालेत अशा माणसाला नमस्कार करा. येती बोविती तयासी नमो. तीर्थपंथाला चालणाऱ्या माणसाला नेऊन सोडून जे परत येते त्याच्याही नमस्कार करा. किती झाले? 4 झाले. नमो तया संत वचनाशी विश्वास. ज्याचा साधू संतांच्या वचनावर दृढ विश्वास आहे अशा माणसाला तुम्ही नमस्कार केलं तरी
चालते. 6वी गोष्ट सांगालेत. नमो तया दास्य भावे गुरुचे ते. तुला नमस्कार करा जन दास्य भक्ती अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून गुरुचं वाक्य प्रमाण मानून जन वागत आहे त्याला नमस्कार करा. उग एकीकडे गुरु एकीकडे बोलायला हे ना एकीकडे बोलायला अशातला भाग नाही. 7वं लक्षण सांगाले. नमो तया माता पित्याचे पालन. अवघड गोष्ट आहे बरी. आई वडिलाचं पालन पोषण जन कराले अशा माणसाला नमस्कार करा. नमो तया वचन सत्यवदे. जन हमेशा खरं बोलतय अशा माणसाला नमस्कार करा. म्हणजे हे मुंडकटी केलं पाहिजे. की झाले. नमो तया जाणे अनेकाचे सुख दुःख. ज्याला दुसऱ्याचं सुखही कळतंय दुःखही कळतंय अशा माणसाला नमस्कार करा. कि झाले. 9 पुढे सांगालेत. राखे तहान भूक तया नमो. दीन दुबळा अतिथी अशा माणसाला जन दिसता क्षणी ज्याचं अंतर कळवळतंय अशा माणसाला नमस्कार करा. नमो पुण्य परोपकार पुण्यवंता. ज्याला परोपकार ज्याच्या जीवनामध्ये आहे अशा माणसाला नमस्कार करा. नमो तया दमित्या इंद्रियाशी. 12 दमित्या इंद्रियाशी म्हणजे हे आपल्याला इंद्रिय दिली की नाही. कशासाठी दिलेत. सैरभैर वागण्यासाठी नाही, स्वैराचारासाठी नाही. स्वातंत्र्य दिलंय म्हणून स्वैराचारासाठी इंद्रिय वापरण्यासाठी नाहीत. आणि गुरुचं लक्षण सांगताना समर्थांनी वर्णन केलंय नाही की नाही. गुरु कुणाला म्हणाव. जे न लाविती शिष्याशी साधन न करविती इंद्रिय दमन. ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. शिष्याला साधन ज्यानं लावू शकत नाही, ज्यानं काम क्रोध आदी इंद्रियाचा व्यापार ज्याला शिकविता आला नाही, ज्याचे इंद्रिय ताब्यात घेता येत नाहीत अशाला शिष्यही म्हणू नाही. आणि 13वं लक्षण सांगताना तुकाराम महाराज म्हणालेत. तुका म्हणे नमो हरीची दासा. ते सर्व इच्छा पुरलीसे. किती झाले. 13. हे 13 गुण ज्या माणसापाशी दिसते तुम्हाला आम्हाला त्या माणसाच्या चरणावर बेशक आपलं डोकं ठेवलेलं बरं. आणि तुकाराम महाराज माहिती असे गुण मला फक्त संतांच्या पायावर दिसले, संतांच्या ठिकाणी दिसले म्हणून मी त्याला नमस्कार केला. मस्तक हे चरणी ठेवितसे. मस्तक हे ते केलं म्हणून साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवून आपला देहभाव त्याच्या चरणी वाहणं हे तुमचं आमचं कर्तव्य आद्य कर्तव्य आहे. साधूनं जे मार्ग सांगितलाय त्या साधूच्या मार्गाला डोळे झाकून चालणं हे तुमचं माझं आद्य कर्तव्य आहे. आणि जगामध्ये साधूच एक आहेत की जे हिताचं सांगतात. आपल्या हिताचं जगात कोणी सांगणार नाही. अतिशय हिताचं ज्याला कल्याण ज्याला करून घ्यायचं असेल तर त्यानं साधूच्या वचनावर विश्वास ठेवलेला बरा. आणि आपल्याला सांगितलं की इकडे चला. मला सांगा संतांना सांगितलेला मार्ग त्या मार्गावर कधीच तुम्हाला आम्हाला आडकाटे येणार नाहीत. आपलं काम आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं चलणं आहे. की नाही. एक रामायणातला प्रसंग सांगतो तुम्हाला. रामायणामध्ये ज्या क्षणाला रामाला सांगितलं की तुला आता वनवासाला जावं लागतंय, आई कैकेयीने सांगितलं. बाप तर मूर्छित अवस्थेत पडला होता. विचाराव कुणाला म्हणून राम ठरला आता बापाचं वचन पाळायचं, आईचं वचन पाळायचं, आपल्याला वनवासाला निघायचं. तर पहिलं राम स्वतःच्या गुरुकडे गेले. वशिष्ठाकडे गेल्यावर वशिष्ठाला नमस्कार केला आणि सांगितलं असं असं आईनं वचन बापाला मागितलं होतं, त्या वचनाला मला वनवास सांगावा लागला आणि मी शक्यतो आईचं वचन मोडत नाही, बापाचं वचन मोडत नाही. तुमची आज्ञा काय मला सांगा. बघा गुरु त्याला म्हणावं. त्या गुरुनं रामाला सांगितलं नाही. रामाला का गुरुनं सांगितलं बाबा ज्या अर्थी तुझ्या आईची इच्छा आहे त्या अर्थी मला वाटतंय तू जिकडे चालास तिकडे तुझी कीर्ती वाढल्याशिवाय राहणार. आणि नक्की निसंकोचपणाने जिकडे जाणार आहेस तिकडे तू जाय. साधूने दाखविलेला मार्ग आहे. ही आपली संस्कृती आहे. साधूच्या वचनावर अविश्वास ठेवणं म्हणजे आपलं दुर्भाग्य आहे. आपण त्याच्यावर संकुचितपणा करायला. एक सांगायचा मुद्दा असा आहे की साधूनं आपलं जीवन जगाच्या कल्याणासाठी व्यतीत केलं
काही काही तर एका भागवतामध्ये अशी कथा आलेली आहे. ददीची नावाच्या ऋषीनं एका राक्षसाचा वध करायचा होता, तर स्वतःच्या हाडाचं वज्र करून दिलं. ते आजही इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे. जगासाठी ज्यानं स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं, त्या साधूचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणाले, त्या जगामध्ये सर्वात मोठा एक दगड आहे, त्याला पारसमणी म्हणतात. त्याला पारस, त्याला आपण परीस म्हणतो. परीस हे इतका मौल्यवान आहे, पण पैशाची किंमत कधी? पैशाची किंमत कधी? जोपर्यंत ते परीस लोखंडाला चिटकणार नाही तोवर त्याची किंमत होत नाही. जगामध्ये अमूल्य गोष्टी आहेत. अमूल्य चंदन आहे, समजा चंदनाचं झाड आहे, बाकीच्या झाडामध्ये चंदनामध्ये फरक काय? एका जागी ठेवा तुम्ही, फरक काही दिसणार नाही. पण फरक केव्हा दिसते माहिती आहे का? चंदन खूप मोठं आहे, मौल्यवान आहे, पण जोपर्यंत चंदन घासल्या जात नाही तोवर त्याचा सुगंध पसरत. जववरी चंदन झिजेना तववरी सुगंध पसरेना. तसं माणसाचंही जीवन आहे की परोपकारासाठी शरीर आहे, पण त्या परोपकारासाठी जर शरीर लागलं नाही तर जंगलामधला एक पशु मेला काय आणि गावातला एक माणूस मेला काय. त्या परिसाला एवढं मोठे पण कधी? जोपर्यंत ते लोखंड भेटणार नाही तोवर. आणि जर लोखंड भेटलं, परिसाला असं वाटू नाही की मी लई मोठा, पण गंजलेल्या लोखंडाला बी जर चिटकलं तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणखीन तुम्हाला मुद्दा सांगतो, तसं संतांचं जीवन आहे. संत लहान बघत नाहीत, मोठा बघत नाहीत, खुनी बघत नाहीत, दरोडेखोर बघत नाहीत, चांगला बघत नाहीत, वाईट बघत नाही. चांगली आहे का, कुणा कुणाचा उद्धार केलाय सांगायला अपुरं पडेल इतक्या जणांचा संतांना उद्धार केला आहे. कॅटेगरी बघली नाही, जात बघली नाही, गोत बघलं नाही, कुळ बघलं नाही, शिव बघलं नाही. अशा माणसाच्या जवळ गेले आणि अशाही माणसाला जिथं स्पर्श केला त्याची कीर्ती वाढली, त्याची कीर्ती वाढली. आणि ज्या परिसाची किंमत जी आहे, तुम्हाला एक सांगतो, समर्थांनी दासबोधात वर्णन केले संतांचं लक्षण सांगताना, परिसाचे नि परिस होईना हे तो ठाऊके आहे जना, पण शरण जाता साधू जना साधूच होई जे. आपला सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. आपला सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. शरण जाता साधू जना साधूच होई जे. प्रमाण दिले ते ना, आपणा सारिखे करीती तात्काळ. तात्काळ शब्दाचा अर्थ आहे आता वेळ नाही, पण आपण मी त्या अनन्य भावानं त्या संताकडे शरण गेलं पाहिजे. कधी संत खुश होतात? काही लोक म्हणतात बघा, गुरुनं आमच्या डोक्यावर हात ठुला म्हणजे आम्ही आता मुक्तीचे अधिकारी झालो. तुम्हाला एक सांगतो, कोणी बी गुरु केला असेल, शिष्य केला असेल, कोण्याही गुरुनं जगामध्ये तुमच्या डोक्यावर हात ठुला म्हणजे तुमचं कल्याण होत नाही. सिद्धांतानं बोलतो तुम्हाला, सिद्धांतानं होत नाही. कधी होते कल्याण? कधी होते? दासबोधात सांगितलं. दासबोधात काय सांगितलं? सद्गुरु कृपा होय त्याशी, कुणाला? जो शोधील आपणाशी. गुरु कृपा कुणावर होती माहितीये का? नुसतं मी गुरुचा शिष्य झालो म्हणजे नाही, ज्यानं स्वतःकडे शोधण्याची भूमिका घेतली. आज बी माझ्याकडे किती वाईट गुण आहेत, आज बी मला ते वाईट गुण टाकता आले का? चांगले गुण मी वाढिलेत का? माझं बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे, मन काय म्हणते, चित्ताकडे चिंतन काय आहे, हातापायाचा व्यवहार काय आहे, सामाजिक संसारामध्ये माझा व्यवहार काय आहे, कुटुंबामध्ये माझा व्यवहार काय आहे, गावामध्ये माझा व्यवहार काय, हे शोधण्याची भूमिका घेणं. आणि आत्मज्ञान कशाला म्हणाले? नाना शास्त्रम पठेन लोके नाना दैवत पूजनम
आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान स्वतःकडे शोधण्याची भूमिका ज्या दिवशी येईल त्या दिवशी ते आपलं आत्मज्ञान आहे. आपल्या नाही काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही देवाकडे गेलो, देवापाशी मोक्ष आहे. तुकाराम महाराजांना सरळ सांगितलंय, देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे, आणोनी निराळे द्यावे हाती. मोक्षाचं गाठोड नाही देवापाशी द्यायला आपल्याकडं. ज्या ज्या संत महात्म्यानं स्वतःच मोठेपण विसरलं आणि लहान झाले जगासाठी लहान झाले. अभंगाचं दुसरं चरण. थोरी व चांडिले